महाराष्ट्राची खबरबातला आता सुरुवात करूयात। मुस्लिमांसाठी जसं हलाल प्रमाणपत्र आहे तसंच हिंदूंसाठी आता शुद्ध प्रसादासाठी आणि पूजा सामग्रीसाठी ओम सर्टिफिकेट देण्यात येणार आहे। ओम प्रतिष्ठान आणि साधू संतांच्या मार्गदर्शनामध्ये हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे। पाहूयात। हलालला ओमचा झटका, श्रद्धा जिहादला उत्तर ओम। तुमचं हलाल सर्टिफिकेट, आमचं ओम सर्टिफिकेट। तर हलालला ओमचा झटका देण्याचा हा एक यशस्वी आमचा प्रयत्न आहे। पूजा सामुग्री आणि नैवेद्य हा अतिशय शुद्ध असावा। गायीची चरबी मिसळण्यात कुठल्याही प्रकारे येऊ नये। एक अतिशय चांगलं पाऊल आहे हिंदू धर्मासाठी। हिंदू देवस्थानाच्या बाहेर जे काही प्रकार चालतात त्याच्यावर आळा बसवण्यासाठी प्रसाद आणि पूजा साहित्याला मिळणार शुद्धतेचं सर्टिफिकेट। या सर्टिफिकेटचं नाव आहे ओम प्रमाणपत्र। त्र्यंबकेश्वर पासून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे। देवाच्या चरणी पहिलं प्रमाणपत्र अर्पण केल्यानंतर 15 प्रमाणपत्रांचं वाटपही करण्यात आलंय। आम्ही लावत नाही, निकष धर्माचार्यांनी लावून दिलेले, त्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळे निकष असतात। म्हणजे जर पेढा असेल तर तो पेढा शुद्ध दुधापासून निर्माण व्हावा, त्याच्यामध्ये गायीची चरबी मिसळण्यात कुठल्याही प्रकारे येऊ नये। कारण आम्ही गायीच्या दुधाचा पेढा देतो का गायीच्या रक्ताचा पेढा देतो, आणि जेव्हा असे पेढे आमच्या माथी हे गैरमार्गाने मारल्या जातात तेव्हा आमच्याच हातातून एक महापातक घडतं। आणि ह्यासाठी हिंदूंची श्रद्धा जपण्याचा हिंदूंचा अधिकार आहे। आमच्या श्रद्धेमध्ये तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही घेऊ नका, हे कोणालाही कंपल्सरी नाही आहे। भक्तांनाही आम्ही सांगतो की तुम्हाला पटलं तर तुम्ही करा, पण मला निश्चित वाटतं की हिंदू श्रद्धाळू आपल्या हिंदू श्रद्धेत जपतील, ते ओम सर्टिफिकेट बघूनच पुढे खरेदी करतील। हे ओम सर्टिफिकेट हलालला उत्तर आहे। हिंदू धर्माची शुद्धता राखणं हा ओम प्रमाणपत्राचा उद्देश आहे। जसं मुस्लिमांमध्ये हलाल प्रमाणपत्र आहे तसंच आता ओम प्रमाणपत्र असणार। मुस्लिमांमध्ये हलालला खूप महत्त्व आहे। मटण असो किंवा चिकन, हलाल आहे की नाही हे मुस्लिमांसाठी महत्त्वाचं असतं। तसंच हिंदूंसाठी पूजा साहित्य आणि प्रसाद शुद्ध आणि सर्टिफाईड असावं, म्हणूनच ओम प्रतिष्ठाननं हे पाऊल उचललंय। जय श्रीराम। एका वाक्यात जर सांगायचं तर हलालला ओमचा झटका देण्याचा हा एक यशस्वी आमचा प्रयत्न आहे। असं दिसत आहे की धर्मक्षेत्राला हा एक प्रकारचा श्रद्धा जिहाद म्हणून इथे अनेक विधर्मी पुढे येऊन आणि भेसळ धर्मशास्त्राच्या अनुसरून न करता विपरीत कसं करता येईल, हिंदूंची भावना कशी आपल्याला नष्ट करता येईल, देवाचं फळ विपरीत कसं मिळेल हिंदू धर्मियांना, यासाठी प्रयत्न सुरू होते। हाच एकमेव पर्याय आहे आणि त्या प्रसाद शुद्धीसाठी हिंदू धर्मीय दुकानदारांना ओम सर्टिफाईड, ओम प्रमाणित आपण करणार आहोत की येणाऱ्या भाविकांना समजलं पाहिजे। मी स्वतः अमरावतीमध्ये एका ठिकाणी बघितलंय की गायीची चरबी आणि थोडासा खवा असं घालून पेढे बनत होते। ते पेढे 100-100 ग्रॅमच्या पाकिटात मंदिरांमध्ये जात होते। हिंदू धर्माची आणि भक्तांची शुद्धता कायम ठेवण्यासाठी ओम सर्टिफिकेट देण्यात येणार आहे। धर्मग्रंथात सांगितलेले निकष त्यासाठी पाळले जाणार आहेत। हे प्रमाणपत्र देण्याचे निकष काय आहेत तेही पाहूयात। प्रसाद शुद्ध तुपातला असावा, प्रसाद चरबीयुक्त नसावा, पूजा सामग्री केमिकल मुक्त असावी, कुंकू केमिकल मुक्त असावं, हा प्रसाद बनवणारा हिंदू असावा, विक्रेता आस्तिक हिंदू असावा। ज्या हलाल प्रमाणपत्राच्या धर्तीवर या ओम सर्टिफिकेटचा जन्म झालाय ते हलाल आहे तरी काय पाहूयात। हलाल म्हणजे काय तर हलाल हा मूळचा अरेबिक शब्द आहे। कुराणमध्ये हराम या शब्दाच्या विरुद्ध हलाल या शब्दाचा वापर करण्यात आलाय। हराम म्हणजे निषिद्ध असलेला। कुराणमध्ये काय निषिद्ध आहे आणि कशाला अनुमती आहे हे सांगण्यासाठी हराम आणि हलाल हे शब्द वापरण्यात आले आहेत। हलाल हा शब्द विशेषतः इस्लाममध्ये आहार विषयक कायद्यांशी संबंधित आहे। आता हे हलाल प्रमाणपत्र काय आणि हे हलाल प्रमाणपत्र कोण देतं? एखादी वस्तू हलाल आहे की नाही हे प्रमाणित करण्यासाठी हलाल प्रमाणपत्र दिलं जातं। एखाद्या वस्तूला हलाल प्रमाणपत्र मिळालंय
म्हणजेच संबंधित वस्तूची निर्मिती करणाऱ्या संस्थेनं सगळ्या नियमांचं पालन केलंय असा त्याचा अर्थ होतो. हलाल प्रमाणपत्राचा मांसाशी काहीही संबंध नाही किंवा हलाल प्रमाणपत्र आहे म्हणजे संबंधित वस्तूमध्ये मांस आहे असा त्याचा अर्थ होत नाही. हलालला झटका देण्यासाठी ओम प्रमाणपत्र आलं, पण शुद्धता तपासण्यासाठी यंत्रणा उभारणं, प्रसाद असो किंवा पूजा साहित्य बनवणाऱ्यांची तपासणी करणं हे आव्हान असणार आहे. ओम सर्टिफिकेटमुळे देव आणि भक्ताला किमान भेसळीपासून मुक्तता मिळेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुल आणि अमित मोडकसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक.